दापोली गाडी कधी आहे साहेब? तिकडे टाइम टेबल लावलं तिकडे बघा. पेरीबुटीच्या वेळा दिल्यात का तिथं? पण भरोसा नाही बोटीचा. म्हणजे मग वरच्याच वाटण जायला. घाटात झाड आडवू पडले तर मग वाट अडली. 12 वाजेपर्यंत तलाठी कचेरीत पोचलं पाहिजे. याच गावातले का? हो, पाटाच्या वरच्या अंगाची माडी आहे, बाग आहे ती सांभाळतो. पावसाळ्यात दुतडी भरून वाहत असेल. पाणी कसलं आहेत दगडधोंडे. दुष्काळच पाहिला नदी ना. बोरवेल करतोय आता. बागेची जागा पण माझ्या नावावर झाली आहे. एकदा तलाट्याकडनं उतारे आणले की चिपळूणचे साहेब मग परमिट देतील. चिपळूणचे म्हणजे रावसाहेब वाटतं. गुदस्थाली आले होते आमच्या गावामध्ये. बंड दुरुस्तीचे काम पाहायला आणि भाषणं ठोकायला. पूर्वी एकदा इकडे आले होते. दुष्काळ होता, आले होते शासनाच्या योजना सांगायला. सांगायला समजवायला आले असतील. रोजगार हमी योजना, महिला बचत गट, अल्पव्याजी कर्ज आणि दुष्काळी काम, पाझर तलाव, पक्क्या सडका. निराधारांना आधार, बेघरांना घर, दिव्याला वीज. प्रवाशांनी इकडे लक्ष द्यावे. सामान गहाळ झाल्यास व्यवस्थापन जबाबदार असणार नाही. गावकऱ्यांवर भूलच टाकली त्यांनी. बोल नाही, त्यांनी त्यांच्याकडे खातच जबरदस्त घेतलं होतं. माझे वडील होते त्यांच्या हाताखाली. पब्लिक वर्क्समध्ये. रावसाहेबांचे डेप्युटी म्हणून जायचे त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी. रावसाहेबांचा लवाजमा आला की कुलकर्ण्यांपासून कुळवाड्यापर्यंत सगळे पाय धरायला जायचे बंगल्यावर. धरायला कसले, चाटायला. नानाही त्यातलेच. पण नानांनी नोकरी सोडली राजीनामा न देताच. रावसाहेब बरं गप्प बसले. म्हणजे नानांना तर त्यांची बिंग माहीत असतीलच ना. ते काही मला माहिती नाही. म्हणजे त्यांनी आकस्मिक पोटापाण्याचा धंदा सोडला. रावसाहेबांनी नानांना एकदा रोह्याला पाठवलं होतं बोटीनं. बोटीवर एक गोसावी होता. त्या गोसाव्यानं नानांचा हात बघितला आणि हात बघून तो म्हणाला, या हातानं एकेकाळी सुपाऱ्या सोलून मोजल्या आहेत. त्या काळात या हाताच्या मालकाला शांत झोप लागत असे.
आता हात मऊ मुलायम आहेत, पण मनात मात्र खिन्नता आणि भय आहे असं तो म्हणाला. असले वैरागी रानात भयान पसरले आहेत. आमचे नाना व्यवहारी होते. त्यांनी ओढवून लावला गोसाव्याला. पण अमावस्येच्या संध्याकाळी जेव्हा ते रोयाहून घरी परतले तेव्हा त्यांनी काय पाहिलं कुणास ठाऊक. बिब्याच्या फुल्या की गुलाल माखलेले लिंबू. पण त्या दिवसानंतर नाना कधीच घराबाहेर पडले नाहीत हे मात्र खरं. म्हणजे नाना मला त्यांची काहीच आठवण नाही. फक्त काही शब्द आहेत त्या टराटरा फाडलेल्या डायरीतले. ऑफिसने काहीच केलं नाही का? केलं. तारीख पाठवल्या होत्या 3. डायरी कुठे आहे म्हणून विचारायला. 3री चिपळूणहून रावसाहेबांची. नाना त्यावेळी अंथरुणाला खेळले होते. मास्तरनं तार वाचली. डायरी परत करत असाल तर तुमच्यानंतर तुमच्या मुलाची सोय करू. नाना निश्चित पडले होते. पण रावसाहेबांचा उल्लेख आल्या आल्या नानांचे डोळे वटारले. परत कधीच रावसाहेब गावात नाही फिरकले. तलावाचा खड्डा कोरडाच राहिला. नाहीतरी तो कोरडाच राहिला असता. नाहीतर गावकऱ्यांच्या आसवानी भरला असता. पाची माणूस. प्रत्येक सरकारी योजनेत त्याचा वाटा ठरलेला. याच्या हाताखालची लोक याच्याशी हात मिळवणे तरी करणार, नाहीतर मूग घेऊन गप्प तरी बसणार. माझी टाप नव्हती त्याच्या विरुद्ध बोलायची. मग ती डायरी इतर कोणी पाहिली नाही. काय दाखवणार. नानांच्या स्वतःच्याच विरुद्ध कोर्टात पुरावा म्हणून खपली असती. गोसावी विधिलिखितच बोलून गेला होता. आज विचार असह्य झाला तेव्हा त्याच्या शोधात रवळनाथाचा डोंगर चढून गेलो मी. रणरणत्या उन्हात अनवाणी चालत. क्षितिजावर फक्त एक निळा जांभळा जलाभास होता. माळावर विलक्षण विषण्णता. या गोसाव्याला माझ्याबद्दल नेमकं म्हणायचं तरी काय आहे. भकास पडलेल्या मठात सावलीत बसलो. घामाचे ओघळ टिपत अस्वस्थ डोळा लागला. अचानक दचकून जाग आली तर जोग्याच्या जटा माझ्या चेहऱ्यावर लोंबकळत होत्या. घट्ट धरल्या तर हातात फक्त सुपारीच्या सुकलेल्या झावळ्या. हा गोसावी खरा आहे तरी का. त्या संधीप्रकाशात मी उठून चालू लागलो. वाट फुटेल तिथे. दूरवरून धबधब्याची गर्जना कानावर पडली. त्या दिशेनं निघालो. कड्यावरून पाण्याच्या सहस्त्र धारा अनावर खालच्या खडकात कोसळत होत्या. त्या गडद अंधारात एक खोल विवर होतं. विवराच्या प्रत्येक कणाला, पाण्याच्या प्रत्येक थेंबाला कसलीच पर्वा नव्हती. दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यांना फक्त माहीत होतं ते त्या निसर्गाच्या प्रवाहात मनस्वी समर्पण. त्या शक्तिशाली आवेगाने सारा आसमंत भारावून गेला होता. विवर पाण्याने भरत होतं की पाण्याच्या वेगाने अधिकच पोखरलं जात होतं. मी परतलो, पण त्या नादाच्या लहरी माझ्या सतत घुमत राहिल्या. दापोली दापोली दापोली, पलाट क्रमांक 2 वरून सुटते दापोली. झाला तुझा मुला. चाकरमानी म्हणजे 1 नंबरचे भित्रे आणि कणाहीन. नानांनी एवढं तरी धाडस केलं आणखी रावसाहेबांकडे पाठ फिरवली.
भ्रष्ट वारसा मुलापर्यंत पोहोचू दिला नाही. भाग्यवान आहेस. तर हेच धाडस तुझ्या रक्तात असेल. पूर्ण विश्वासाने दे झोपून. बस क्रमांक 5758 फलाट क्रमांक 2 वरून लवकरच सुटत आहे. तुझा मार्गच येईल तुला शोधत.